कधी कधी एक वचन इतकं मोठं असतं की ते इतिहास घडवतं। ही आहे कथा एका राजपुत्राची, ज्याने आपल्या वडिलाच्या प्रेमासाठी स्वतःचा संपूर्ण आयुष्य त्यागलं। हस्तिनापूरच्या राजा शंतनू एका सुंदर कन्येवर प्रेम करतो, सत्यवती। ती मच्छीमाराची कन्या असली तरी तिचं तेज व शुद्ध मन राजाला आकर्षित करतं, पण तिच्या वडिलांची अट कठोर असते, सत्यवतीचा पुत्रच पुढचा राजा व्हावा। दरबारात शंतनू व्याकुळ होतो, राजा मनात खिन्न होतो, कारण त्याचा पुत्र देवव्रत भीष्म हे सिंहासनाचे खरे वरदान आहे। आता शंतनूला प्रेम हवे, पण पुत्रालाही अन्याय करायचा नाही। देवव्रताला कळतं आणि तो वडिलांसमोर येतो। देवव्रत ठामपणे, पित्याच्या आनंदासाठी मी प्रतिज्ञा करतो, मी कधीही विवाह करणार नाही, सिंहासनावर कधीही बसणार नाही आणि माझ्या वंशाच्या या पृथ्वीवर कधीही प्रसार होणार नाही। आकाश गडगडतो, सृष्टी स्तंभ होते, देवांनाही हे पाहून आश्चर्य वाटतं। इतका त्याग, इतकी निष्ठा, आणि त्या दिवशी त्याला नाव मिळतं भीष्म, कारण त्याची प्रतिज्ञा होती भीषण। गंगा माता दुरून पाहते, आई गंगा शांतपणे पाहते, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, पण तिच्या मुखावर अभिमान असतो। हा तिचा पुत्र जो स्वतःसाठी काहीच मागत नाही। एकट्या भीष्माचा चेहरा शांत निश्चयी, आपल्या वचनावर शेवटपर्यंत ठाम राहणारा। हा भीष्म केवळ एक योद्धा नव्हता, तो त्यागाचा, निष्ठेचा आणि कर्तव्याचा आदर्श होता। आजच्या काळात आपण स्वतःसाठी कितीही स्वप्न पाहतो, पण भीष्म आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगला। त्याचा आदर्श आजही अमर आहे।